गुड मॉर्निंग. स्वागत आहे माझ्या नवीन घरी नाही नवीन म्हणजे गावाला मी पोहोचलो. बघा वातावरण, सकाळचं वातावरण बघा किती सुंदर वाटतंय. पक्षींचा आवाज आणि फुलं, मस्त थंडी हवा आणि तिकडनं आंबे वगैरे लागलेले आहेत. मस्तपैकी पूर्ण हिरवंगार वाटतंय. आता शांत. हा बघा आता उठून काय करतो एवढा लेट. आणि आपण आता जाणार आहोत आई आणि बाबाची आई तलासरीला फिरायला. काम आहे थोडं. मित्रांनो आता आई आणि आजी आहे म्हणून आपण मोठी गाडी घेऊन जाऊ. तलासरीला काम आहे थोडंसं म्हणून. चला तुम्हाला दाखवतो पुढे काय काम आहे ते. नंतर तुमच्यासाठी सरप्राईज आहे, तुम्हाला सांगतो. आपण पोस्ट ऑफिसला आलोय. हा ऑफिस आहे पोस्ट ऑफिस, भूत बंगलासारखा. हा इथून आपल्याला पैसे काढायचे आहेत. बघू आहेत की नाही ते. मित्रांनो एवढे 12 वाजता बोलवले होते. आम्ही पैसे काढणार होतो पोस्ट ऑफिसला आणि 12 वाजता बोलवलेलं तरी अजून इकडेच फिरतोय. 12:30 वाजले तरी अजून पैसे नाही काढले पोस्ट ऑफिसमधून. आता जाऊ, बघू किती टाईम लागते परत. मित्रांनो हे बघा, हे आम्ही घ्यायला आलेलो होतो पोस्ट ऑफिसला. घेतलं याच्यामुळे आम्ही किती सकाळी 10 वाजता आलेलो, आता 1 वाजले. एवढा टाईम आम्ही गाडीमध्ये. आणि आई ते तिकडे आहेत. आता आपण जाऊया केसवानीमध्ये, तलासरीमध्ये आहे तो एक लहानसा मॉल आहे, त्याच्यामधून सामान वगैरे घ्यायचं आहे, मग निघायचं आहे. तर पहिले स्टार्टिंगला आपण सामान घ्यायला जाऊ. मित्रांनो हे बघा आमची गाडी बिघडली, गिअरच नाही आहोत. बघा गिअर पाडतो की लगेच हे बघा असं होतं. आणि रिवर्स पण आहेत. हा बघा हा डायरेक्ट मध्येच येतो गिअर. काय ऑइलचा प्रॉब्लेम असेल. आणि गरमी पण खूप आहे, हालत खराब झाली एनी टाईमाला. बघा आई पण किती नाराज आहे गरमीमध्ये. तर लवकर लवकर मेकॅनिकलला बोलवतोय. काय झालं तेच नाही. इथे ती बघा स्कूटी येते ना, इथे जाऊन काय झालंय काय माहिती नाही. अचानक गाडीला चालू होते आणि पुढेच लवकर जात नाही. हे बघा गिअरच नाही लागत. गिअर लागत नाही. आणि आता रिवर्स केलं की लगेच कॅमेरा येतो इथे. तर बघू मेकॅनिकलची वाट बघू, येईल तोपर्यंत. इथे 2 वाजलेत, त्याला 10ला आलेलो आहे. एवढी गरमी, एवढं इंजिन गरम होतोय आणि गरमी पण खूप आहे आणि वास पण येतो. भीतीसारखं वाटते काय झालंय काय नाही. तसंच आता घरी जाऊन बघू. घेरच नाही लागत याच्यामध्ये, काय झालंय ते बघू आपण. तर आपण घरी आलो आणि गाडी दुरुस्त नाही झाली. हे बघा तिथे लावले. घेर किती पडतात काय ते दिसतच नाही आणि समजत पण नाही घेर कसे पडतात ते. कोणत्या घेरवरती आलो ते मलाच नाही माहिती. आणि मेकॅनिकल बोलवावं लागेल आता. हा एवढी गरमी बघा. आम्ही 10 वाजता गेलेलो, 2 वाजता आलो डायरेक्ट घरी. एवढा टाईम आणि काय खाऊ वगैरे काहीच नाही घेतलं, डायरेक्ट आलो घरी. आणि एवढी गरमी त्याच्यामध्ये. इकडे मी इथे मी झोपतो आणि आजूबाजूला बघा पूर्ण साफ, मस्त हवा येते, मस्त हवा येते आता. आणि एवढी गरमी पण आहे होत. मित्रांनो आता संध्याकाळ झाली आणि तुम्हाला मी दाखवलेलं, हा बघा तोंडामध्ये खाऊ घेऊन तो एकदम लपतोय. तुम्हाला मी दाखवलेलं मुंबईत आम्ही एवढे लाडू आणि एक पेढा घेतलेला.
आणि खात होतो तुम्हाला दाखवलेला. मी बोललेलो ना की गावाकडे खायचं ते मजाच वेगळी असते. हे बघा आज मी घेऊन आलो आहे हा पेढा आणि ते लाडू. हे बघा गावाकडे आलं की हे खायची मजाच वेगळी असते. आणि तिकडे जिथे टपरी भेटेल ना, सिगरेट वगैरे असतात ना विकतात, तिथेच हा वस्तू मिळतो. आणि मुंबईमध्ये तुम्ही जाणार तर दुकान लहान दिसणारच नाही कधी, आणि दिसणार तरी पण असे खाऊ नाही तिथे विकतात. म्हणून गावाला यायचं.